नवी मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीने महागाईच्या विरोधामध्ये आंदोलन केलेलं आहे। केंद्र सरकार विरोधामध्ये आंदोलकांच्या जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली। रोहित पवार, सुप्रिया सुळेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पोलिसांकडून आंदोलकांची इथे धरपकड करण्यात आली। नवी मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महागाईच्या विरोधामध्ये आंदोलन केलं। यावेळी चूल मांडून आणि भांडी वाजवून हे आंदोलन करण्यात आलं। खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, रोहित पवार, आव्हाड, रोहिणी खडसे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते। सिडको एक्झिबिशन बाहेर मोर्चा अडवण्यात आल्यानंतर यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली। आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक आणि ढकलाढकली झाली। यावेळी सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि आव्हाडांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। रोहिणी खडसे, सक्षणा सलगर यांना सुद्धा महिला पोलिसांनी असं ताब्यात घेतलं। दुर्दैव आहे, महाराष्ट्रामध्ये कुणाला आंदोलन करायला आता परवानगी राहिलेली नाहीये आणि चालू असणाऱ्या आंदोलनातून नेत्यांना पकडून घेऊन जाणं हे अत्यंत चुकीचं आहे। त्याचा आम्ही पहिल्यांदा निषेध करतो। महाराष्ट्रामध्ये महागाई प्रचंड वाढली आहे, भारतात वाढलेली आहे। जगात पेट्रोलचे दर कमी झाले तरी या देशातल्या सरकारने कधीही दर कमी केले नाही, म्हणून सामान्य जनता प्रचंड अस्वस्थ झालेली आहे। महागाई, बेरोजगारी, प्रचंड होणारा भ्रष्टाचार आणि या परिस्थितीमध्ये देशाची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती आणि राजकीय परिस्थिती ही सगळीच प्रचंड अडचणीत आलेली आहे। इथं जर आपण बघितलं तर महागाई जी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे, लोकांचं जीवन अवघड होत चाललेलं आहे। ज्याच्यात पेट्रोलचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढलेत, गॅसचे भाव वाढलेत, घरगुती गॅस, कमर्शियल गॅस आणि इतरही महागाईची मोठ्या प्रमाणात वाढत चालली, जेणेकरून सामान्य व्यक्ती, मिडल क्लास हा जो आज त्या ठिकाणी अडचणीत आलेला आहे, त्यांच्या वतीने त्यांचा आवाज बनून सरकारपर्यंत आमचा आवाज जावा, त्यांचा आवाज जावा। झोपलेलं सरकार असू नये तर झोपलेलं सोंग घेणार, तर त्यांना कुठेतरी जाग यावी या हेतून आम्ही हे आंदोलन करत आहोत।